जळगाव आणि नाशिक या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं। जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून बंडखोरी झाली, तर नाशिकमध्ये भाजपकडून बंडखोरी झाली आणि या दोघं ठिकाणच्या परिस्थितीबद्दल राष्ट्रवादी अजित पवार गटाची नेमकी भूमिका काय आहे आपण ते जाणून घेण्यासाठी आलो आहोत। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल पाटील आहेत। दादा, काय सांगणार? काल राष्ट्रवादीच्या जळगावातल्या बंडखोर अपक्ष उमेदवारांनी आपल्या सांगितल्यानंतर या ठिकाणी माघारी घेतली। माघारीसाठी आपले प्रयत्न यशस्वी ठरले, मात्र दुसरीकडे शिवसेनेची बंडखोरी कायम राहिली, तिकडे नाशिकमध्ये भाजपची बंडखोरी कायम राहिली। महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकाशी चर्चा करून राज्यामध्ये संपूर्ण 17च्या 17 जागांचं वाटप केलं। त्या सूत्रानुसार ही जागा भारतीय जनता पार्टीला जळगाव जिल्ह्याची आली। आमच्याही पक्षातल्या काही इच्छुकांची त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, पण राज्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील किंवा सुनित्रा वहिनी असतील यांचा निरोप आला, त्यांचा फोन आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं एकही अर्ज दाखल करता कामा नाही अशा प्रकारच्या सूचना आल्या आणि आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो। पण ज्या पद्धतीने शिवसेनेचा एक फॉर्म राहिला, नाशिकमध्ये एक भारतीय जनता पार्टीचा फॉर्म राहिला, तर हे समन्वयाने कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्यातसुद्धा यश येईल असा मला आत्मविश्वास आहे। दादा, कुठेतरी गुलाबराव पाटलांकडून जळगावची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी होती, त्यात त्यांच्या चिरंजीवाची उमेदवारी ही त्यांची मागणी होती, मात्र ही जागा भाजपला सुटल्यामुळे त्यांच्यासोबतच त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील नाराज आहे। यावर काय तोडगा आहे किंवा ही नाराजी कायम राहणार आहे का, काय वाटतंय? नाही, ही वस्तुस्थिती की शिवसेनेची मागणी आहे, पण ज्या पद्धतीने गुलाबराव पाटलांचा मुलगा जो आहे प्रताप हा अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करतो, म्हणजे स्वाभाविक आहे की वडिलांच्या पुण्याईमुळे त्याला जागा मिळाली पाहिजे असं न समजता तो जिल्हा परिषदमध्ये निवडणुका लढून चुकलेला आहे। जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, विधानसभा क्षेत्रात जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगलं काम करतो, त्याला उमेदवारी मिळणं हे अपेक्षित होतं। त्याच्या कर्तृत्वावर ही उमेदवारी मिळण्याची त्याला अपेक्षा होती। पण आपण जर का मागचा बॅक हिस्ट्री जर का बघितली, मागचा पूर्व इतिहास जर का बघितला, तर त्याच्यामध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला असल्यामुळे त्यांना जो उमेदवार द्यायचा असेल तो त्यांचा अधिकार होता। त्यामुळे ही वाट्याला भारतीय जनता पार्टीला नॅचरल पद्धतीनेच त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे, त्याच्यामुळे ही उमेदवारी भारतीय जनता पार्टीला मिळाली। अर्ज दाखल करताना आपण जर बघितलं तर आपल्याकडून आपल्या पत्नी ज्या आहेत त्या महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित होत्या, मात्र शिंदे गटाचं कोणीही आमदार स्वतः त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं। एकमेव फक्त अमोल शिंदे जे होते तेच त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे नाराजी काय आहे, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, याचा काही फटका बसू शकतो महायुतीच्या उमेदवाराला? आहे, थोडासा दाल में कुछ काला तर वाटतोय आमच्यासारख्यांना, कारण ज्यावेळी राज्यभरामध्ये अशा स्वरूपाचे पक्षप्रमुखांकडनं आदेश जर का येत असतील आणि त्या ठिकाणी आपल्या पक्षाचेच नेते जर का उपस्थित राहत नसतील, इतर ठिकाणी त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करताना ते चांगल्या पद्धतीने होत होतं। पण या ठिकाणी शिवसेनेचे काही लोक त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले, याचा अर्थ काही ना काही मनामध्ये दाल में कुछ काला असं म्हटलं पाहिजे। दादा, या सर्व परिस्थितीवर नेमके राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? नाशिकमध्ये जर बघितलं, जळगावमध्ये जर बघितलं, कारण कार्यकर्त्यांचा आता संभ्रम झाला आहे की शिवसेनेला किंवा भाजपला महायुतीतले दोघं पक्ष आहेत। नाही, मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनित्रा वहिनींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीच्या मागेच या ठिकाणी उभं राहणार। ज्या पक्षाची महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाला ती उमेदवारी दाखल करण्याचा अधिकार किंवा जागा वाटपामध्ये जागा मिळाली असेल, त्या उमेदवाराच्या, मग तो शिवसेनेचा असेल, भारतीय जनता पार्टीचा असेल, आमच्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट आहे की जो अधिकृत उमेदवार युतीचा असेल त्याच्या पाठीमागे उभं राहणार। असं पण बोललं जात आहे दादा की दोघं ठिकाणी जे बंड झाले, नाशिक आणि जळगाव, हे थंड करण्यामध्ये नेते यशस्वी होतील असं वाटतंय का तुम्हाला? नाही, ही काळाची गरज आहे, ती थंड करतील किंवा थंड होतीलही, असं व्हायलाच नको पाहिजे होतं। याच्यासाठी पार्श्वभूमी काही ना काही असू शकते किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये, नगरसेवकांमध्ये एक प्रकारची नाराजगी असते, त्या नाराजगीच्या स्वरूपामधनं अशा स्वरूपाची भूमिका मांडली जाते। पण मला आत्मविश्वास आहे की वरून
पक्षश्रेष्ठींकडनं निरोप येतील आणि हे बंड जे आहे ते थंड राहील होईल असं मला आत्मविश्वास आहे. पण दादा, अशा पद्धतीच्या बंडखोरीमुळे निवडणुकांमध्ये वरती वरिष्ठांच्या आदेश असताना बंडखोरी होत असेल तर याचा निश्चितच पुढच्या काळातल्या निवडणुकांवर देखील परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? हे चुकीचं आहे की एकदा पक्षाची भूमिका वरच्या स्तरावर जर का ठरली असेल तर खालच्या स्तरावर कोणी येतं आणि आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करतो आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तो गायब होतो. मग याच्या पाठीमागे अशा स्वरूपाचं जर का युतीचं धोरण किंवा युतीचं धोरण त्या उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्याला माहिती नसेल तर हे काही योग्य नाही आहे. शेवटी महायुती ही महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये आपल्याला टिकवायची जर का असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि वरिष्ठांनीसुद्धा समजून घेतलं पाहिजे की कार्यकर्त्यांच्या खऱ्या भावना काय आहेत. तर हे होते आपल्यासोबत अनिल पाटील. त्यांनी राष्ट्रवादीची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आहे की महायुतीचा जो उमेदवार असेल त्यालाच राष्ट्रवादीचा या ठिकाणी पाठिंबा असेल. मात्र जळगाव आणि नाशिकमध्ये झालेल्या बंडखोरीचा निश्चितच पुढच्या काळात परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीची बंडखोरी होऊ नये अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र जळगावमध्ये शिंदे गटाकडून जी नाराजी झाली त्या नाराजी किंवा जी चलबिचल सुरू आहे, जी बंडखोरी झाली, अर्ज दाखल करतेवेळी नेते उपस्थित राहिले नाही, यामुळे जळगावच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये म्हणा किंवा शिंदे गटाकडून दाल में कुछ काला आहे असा या ठिकाणी गौप्यस्फोट देखील अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.